नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती PSI STI ASO सराव पेपर क्रमांक 5 घेणार आहोत। यामध्ये एकूण 50 प्रश्नांचा जम्बो सराव पेपर आहेत। चला तर मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झालेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 प्रशासकीय विभागात विभागणी झालेली आहे। तर प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत बघा, एक नाशिक आहे, पुणे, औरंगाबाद, कोकण, त्याच्यानंतर नागपूर, अमरावती असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि या प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झालेली आहे। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळतात। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यांचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रायगड या जिल्ह्याच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही। बाकी सांगली होतो, सातारा होतो आणि रत्नागिरी होतो। पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात। पुढचा प्रश्न बघूया आता। प्रश्न क्रमांक 6 आहे, देवरुख कोल्हापूर महामार्ग हा टिंबटिंब यातून जातो? देवरुख कोल्हापूर महामार्ग हा टिंबटिंब यातून जातो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुंडी या भागातून जातो। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र टिंबटिंब या विभागाचं आहे? कोणत्या विभागाचे सर्वात जास्त वनाखाली क्षेत्र आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मराठवाडा या विभागाचा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र आहेत। पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी आहे। ही महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीची नदी आहे आणि भारतात 2 नंबरची नदी आहे। भारतात सर्वात लांब नदी गंगा आहे आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरी आहे आणि भारतात 2 नंबरची नदी आहे। तर ही नदी पश्चिमेकडून पूर्वेला वाहते। लक्षात ठेवा, गोदावरी नदी पूर्ववाहिनी म्हणून पण ओळखली जाते। पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, महाराष्ट्रात भाषाचे एकूण किती प्रकार आहेत? हे SRPFच्या 2018च्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेला प्रश्न आहे। भाषेचे एकूण प्रकार किती? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 2। भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत। पुढचा प्रश्न बघूया आता। प्रश्न क्रमांक 10, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघूया आता आपण। प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? हे सोलापूरला 2018च्या प्रश्नपत्रिकेत आलेला होता SRPFला। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, अ हा अर्धस्वर नाही आहे। बाकी य आहे, र आहे, व आहे। पुढचा प्रश्न बघूया आता आपण। प्रश्न क्रमांक 12, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय। पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा। हा प्रश्न नाशिक ग्रामीणला 2018 मध्ये विचारण्यात आला होता, इथे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला। असहकार चळवळ 1924, सविनय कायदेभंग 1930, स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 आणि चले जाव चळवळ 1942। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, असहकार चळवळ 1924 ही चुकीची जोडी आहे। बाकी हे तिन्ही जे आहे ते बरोबर आहेत। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 14 आहे, गोपाळ हरी देशमुखाने लोकहितवादी
या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले ते आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 प्रभाकर या साप्ताहिकामधून लोकहितवाद्यांनी आपले गोपाळाजी देशमुखाने लोकहितवादी या नावाने साप्ताहिक लिखाण केले. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा. वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणाला मिळालेला नाही ते आपल्याला ओळखायचं मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन बॉल्ड्रिंग याला मिळालेलं नाहीये. बाकी या तिघांना पण 2016चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न क्रमांक 16. उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? प्रश्न काय आहे तर उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे लक्ष्मण माने. पर्याय क्रमांक 2 लक्ष्मण माने हे यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 आहे. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपल्याकडे 4 पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत याने मृत्युंजय या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. या मृत्युंजय कादंबरीमध्ये महारथी कर्णाचं वर्णन केलेलं आहे, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. कॅमेऱ्याद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव संरक्षणाचा गिनीज विश्व विक्रम कोणत्या देशाने स्थापित केला? कॅमेऱ्याद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव संरक्षणाचा गिनीज विश्व विक्रम कोणत्या देशाने स्थापित केला? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत या देशाने सर्वात जास्त कॅमेऱ्याद्वारे वन्यजीवांचं संरक्षण केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या म्हणजे FDI बाबतीत कोणता देश द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्रोत ठरला? ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या FDI बाबतीत कोणता देश द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्रोत ठरला? आणि त्याचं पण योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत सर्वात मोठा स्रोत ठरलेला आहे, हे तर लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे बघा. 71व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे टिंबटिंब देशाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते, ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याकडे 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्राझील या देशाचे राष्ट्राध्यक्ष 71व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी होते. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला? भारतात इंग्रजी आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इंग्रजांनी भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घातलेला आहे, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपण. जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? बघा मित्रांनो सगळे प्रश्न असे इम्पॉर्टंटच आहे, परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नीट अभ्यास करा. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल काही वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपला प्रश्न होता जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? तर इंग्लंड या देशाने जगात सर्वात पहिले बजेट मांडलेलं आहे, येथे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23 आहे. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुषमा स्वराज. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुषमा स्वराज होत्या, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 24 आहे. 1936चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन टिंबटिंब येथे झाले. 1936चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन फैजपूर म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे झालेलं आहे. फैजपूर हे भुसावळ नजीक जळगाव जिल्ह्यामध्ये मोडते, लक्षात ठेवा. ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 25 आहे. मांजुली बेट कोणत्या राज्यात आहे? प्रश्न आहे मांजुली बेट कोणत्या राज्यात आहे? आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये मांजुली बेट आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. सियाल या शिलावरणाच्या उपतरात काय असते? सियाल या शिलावरणाच्या उपतरात काय असते ते आपण बघणार आहोत आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सिलिका व अल्युमिनियम सियाल या शिलावरणाच्या उपतरात असते. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. भारतात कर्कवृत्त टिंबटिंब राज्यातून जाते, तर किती राज्यातून भारतात कर्कवृत्त जाते ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो
पर्याय क्रमांक 4 8 या राज्यातून 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 28 आहे. जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावर कोणाचे नियंत्रण असते? जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावरती जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. 19 जुलै 1969 रोजी किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते 1969 मध्ये. त्यावेळेचे पंतप्रधान होते श्रीमती इंदिरा गांधी, महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या काळामध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 30 आहे. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 32 आहे. सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती? सायमन कमिशनची स्थापना कशा करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणाचे मूल्यमापन करण्यासाठी सायमन कमिशनची स्थापना करण्यात होती. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणाचे मूल्यमापन करण्यासाठी या सायमन कमिशनला महाराष्ट्रामध्ये विरोध दर्शवण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 33 आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीचा चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 खेडा या जिल्ह्यातून सुरुवात झाली होती साराबंदीची चळवळ. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 34. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान असते 37°C. लक्षात ठेवा 37°C. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 35. निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातू संयुग वापरले जाते? निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातू संयुगे वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट ऑक्साईड हे निळी काच तयार करण्यासाठी वापरले जाते, ते लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 36 आहे. सूर्यफुलातील पराग सिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते? सूर्यफुलातील पराग सिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते? 4 पर्याय आहेत, त्यामध्ये योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो. ही जी प्रश्नपत्रिका आहे 50 प्रश्नांची, हे मिक्स प्रश्न आहेत. याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे आणि सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे तुम्हाला याचा उपयोग 100% परीक्षेला होणारच आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. तर सूर्यफुलातील पराग सिंचनची घटना ही कीटकांमार्फत होते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. कीटक सूर्यफुलातील पराग सिंचनचं काम करतात. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते हे आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. आणि याचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 4 डावीकडून उजवीकडे मराठी लिपी लिहिली जाते. लक्षात ठेवा. हा प्रश्न बरेच वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातपात तोडक मंडळात जाती निर्मूलन या विषयावर कुठे भाषण करणार होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातपात तोडक मंडळात जाती निर्मूलन या विषयावर कुठे भाषण करणार होते हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लाहोर. लाहोर सध्या पाकिस्तान या देशामध्ये मोडतं आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करणार होते, येथे लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान टिंबटिंब येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली होती. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पाटणा या ठिकाणी ही बैठक झालेली होती. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40 आहे. ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा. ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षणाचे नाव ओळखायचं आपल्याला आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ॲमेझोनिया 1 हे ब्राझील देशाच्या पृथ्वी निरीक्षणाचे उपग्रहाचे नाव आहे.
आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 41 आहे. 9 जुलै 2020 रोजी चीनने टिंबटिंब या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. 9 जुलै 2020 रोजी चीनने टिंबटिंब या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 एफस्टार 6D हे उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण चीन या देशाने केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 42 आहे. 9 जुलै 2020 रोजी संरक्षण मंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यातल्या धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलाचे उद्घाटन केले. तर ते कोणत्या राज्यात केले ते आपल्याला ओळखायचं आहे. 4 राज्यामधून योग्य राज्य आपल्याला ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर तुम्हाला माहिती झालं असेल की आता 370 कलम हा तिथं हटवण्यात आलेला आहे आणि ते सर्वसामान्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 43 आहे मित्रांनो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBT टिंबटिंब सोबत माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. ते कोणाबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भारतीय रोखे व विनिमय मंडळ याबरोबर CBTने करार केलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 44 आहे. टिंबटिंब यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR आणि IGIB संस्थेने IIT ॲल्युमिनी काउन्सिल सोबत एक करार केला ते आपल्याला ओळखायचं आहे. टिंबटिंब यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR आणि IGIB संस्थेने IIT ॲल्युमिनी काउन्सिल सोबत एक करार करण्यात आलेला आहे. ते कोणत्या विषय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याचे योग्य उत्तर सर्वांना माहितीच असेल. कोविड-19 या रोगाने तर आज सध्या धुमाकूळ घातलेला आहे. त्या रोगाविषयी संशोधनासाठी काउन्सिल सोबत करार करण्यात आलेले लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 45. 112 हा आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक सुरू करणारे प्रथम राज्य कोणते? 112 हा आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक सुरू करणारे प्रथम राज्य कोणते ते आपल्याला ओळखायचं मित्रांनो. आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. या राज्याने 112 हा आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक सुरू केलेला आहे आणि त्याचा पहिला क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 46. टिंबटिंब हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत. टिंबटिंब हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 संजय कोठारे हे नवयुक्त मुख्य दक्षता आयुक्त म्हणून यांची निवड झालेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 47. कोणत्या राज्यात शाश्वत विकास ध्येय SDG परिषद 2020 आयोजित आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ते कोणत्या राज्यामध्ये ते आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. काय पर्याय क्रमांक 4 आसाम या राज्यामध्ये शाश्वत विकास ध्येय परिषद 2020 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो प्रश्न क्रमांक 48 आहे. कोणते आसाम राज्याचे पहिले कचरा विरहित गाव ठरले? कोणते आसाम राज्याचे पहिले कचरा विरहित गाव ठरले त्या गावाचं नाव ओळखायचं आपल्याला. आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 तिताबोर या गावाने आसाम राज्य पहिले कचरा विरहित गाव ठरलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक 49. जागतिक सामाजिक न्याय दिन 2020 याची संकल्पना काय होती? जागतिक सामाजिक न्याय दिन 2020 यांची संकल्पना काय होती? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 क्लोजिंग द इनइक्विटीज गॅप टू अचीव सोशल जस्टिस. काय होतं? क्लोजिंग इन द इनइक्विटीज गॅप टू अचीव सोशल जस्टिस हे जागतिक सामाजिक न्याय दिन 2020 यांची संकल्पना होती.
आता प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या व्यक्तीने 2020 ESPN फिमेल स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार पटकावले? कोणत्या व्यक्तीने 2020 ESPN म्हणजे फिमेल स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार पटकावलेला आहे? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 PV सिंधू ही भारतातील व्यक्तीने फिमेल स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे 50 प्रश्न संपलेला आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदाच होणार आहे, ते लक्षात ठेवा. जर कोणत्या प्रश्नाबद्दल एखादा उत्तर चुकीचा असेल तर तो प्रश्न लक्षात आणून द्या आणि ते प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे देऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो ही जेवढे पण 50 प्रश्न आहे याची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही थेट डाउनलोड करू शकतात. किंवा जर तुम्हाला तिथून मिळालं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुमचा फोन नंबरवरती PDF फाईल सेंड करून देईल. आणि अशा प्रकारे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.